उल्हासनगर महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने पहिल्याच महासभेत शहरवासियांवर पाणी बिलवाढीचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज संध्याकाळी उल्हासनगर रेल्वे स्टेशन बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील हजारो नागरिकांनी वाढीव पाणी बिलाच्या विरोधात स्वाक्षऱ्या करून शासन व प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला. सामान्य नागरिकांवर टाकण्यात आलेल्या या आर्थिक बोझाविरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली की येत्या सोमवारी माजी खासदार राजन विचारे, कल्याण जिल्हा प्रमुख शरद पाटील तसेच शहर प्रमुख शिवाजी जावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शहरातील विविध ज्वलंत प्रश्नांबाबत आयुक्त मनीषा अहवाले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत. आज झालेल्या स्वाक्षरी मोहिमेत शरद पाटील, कल्याण जिल्हा प्रमुख, राजेंद्र साहू उपजिल्हा प्रमुख, भीमसेन मोरे उपजिल्हा प्रमुख, शिवाजी जावले शहर प्रमुख, कृष्णा पुजारी शहर प्रमुख, दिलीप मिश्रा, राजन वेलकर, राजू माने उपशहर प्रमुख, राजेश कणसे युवा सेना उपजिल्हा अधिकारी, अंकुश भांडे शहर अधिकारी, राज महाडिक अंबरनाथ विधानसभा विभाग अधिकारी, नीरज खत्री युवा सेना विभाग अधिकारी, रोहित पोलके युवा सेना समन्वयक अंबरनाथ विधानसभा, दाहिर राम टेके युवा सेना शहर समन्वयक यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. नागरिकांना पाणी बिलामध्ये जी वाढ केलेली आहे त्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उल्हासनगर शिवसेना शहराच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम आज सुरू करण्यात आलेली आहे. ही स्वाक्षरी मोहीम संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये राबवण्यात येईल, प्रत्येक कॉलेजच्या बाहेर राबवण्यात येईल, प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक नागरिकाने याची दखल घ्यावी आणि आपला विरोध दर्शवण्यासाठी महापालिकेचा निषेध करण्यासाठी प्रशासनाचा, प्रशासकांचा आणि सत्ताधिकाऱ्यांचा, मधमस्त सत्ताधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी सर्वांना विनंती की त्यांनी कृपया आपला निषेध नोंदवण्यासाठी ही जी स्वाक्षरी मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये सहकार्य करावं, आपल्या सह्या कराव्यात व आपला निषेध नोंदवावा. धन्यवाद. आत्ताच सार्वत्रिक उल्हासनगर महानगरपालिकेचे इलेक्शन पार पडले. त्या इलेक्शन नंतर पहिलेच महासभेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक आणि प्रशासनाने दोघांनी मिळून उल्हासनगर महापालिकेच्या जनतेच्या पाठीत सुरख बसला आहे आणि त्यांनी 22% ते 35% मध्ये पाणी बिलामध्ये करवाढ केलेली आहे. हा जनतेशी केलेली फसवणूक आहे. आधीच उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जनता पाण्यासाठी त्रासलेली आहे मागे 4 ते 5 वर्षांपासून. त्यामध्ये अनियमित पाणी येतंय, पाणी दूषित येतंय, टॅलेंट्समध्ये पाणी येत नाही आणि अनेक समस्या लोक पाण्यापासून हे करत आहे, झुंजत आहे. तरी पण त्यांचा विचार न करता महापालिकेने व नवीन नगरसेवकांनी यामध्ये पाण्याची दरवाढ केलेली आहे 22 ते 35% मध्ये. आणि मागील 4 वर्षामध्ये प्रशासकीय याच्यामध्ये पाणी टॅक्स बिल भरलेलं नव्हतं महापालिकेकडून प्रशासकांनी. तर त्याचा बोजवारा आता उल्हासनगरच्या जनतेकडून घेण्यात येत आहे. असे अनेक मुद्दे आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. त्यासाठी आज विरोधी पक्ष हा उल्हासनगरमध्ये राहिलेला नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा तळागाळात जनतेसाठी रस्त्यावर उतरून त्यांच्या समस्या मांडेल व चुकीच्या गोष्टीला विरोध करेल. सत्ताधाऱ्यांनी समजू नये की आता अपक्ष उरलेला नाही किंवा विरोधक उरलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले मुठ्ठीभर जरी सैनिक राहिलेले असले तरी अनुभव नेतृत्वामध्ये व आजीमाजी नगरसेवक व पदाधिकारी शाखा प्रमुख हे अजून पण काही जिवंत आहेत आणि ह्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि हे चळवळीचा लढा देतील यामध्ये सक्षम आहेत. आम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध करू, चांगल्या गोष्टीला नेहमीच पाठिंबा देऊ आणि ह्याच्यामध्ये आम्ही पाणीवाढीचा निषेध करत आहे आणि ही दरवाढ लवकरात लवकर रद्द करावी. आज सत्ताधाऱ्यांमध्ये शिवसेना शिंदे गट असो किंवा BJP असो हे एकत्र झालेले आहेत आणि याच्यामध्ये TOK वगैरे सर्व एकत्र होऊन हे लोक दरवाढ केलेली आहे. पण जनतानी तुम्हाला जरी कौल दिला असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नेहमी तुम्ही लादलेल्या अत्याचारांवरच्या समोर
हा उभाच दिसेल. पाणीपट्टीचा जो विषय आहे हा लोकांना फार निगडीत झालेला आहे आणि हा विषय तेव्हापासून जो गाजलेला विषय आहे. आता महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर काहीतरी फरक पडेल असं लोकांना वाटलं होतं, पण त्यात काही फरक पडलेला नाही. लोकांनी पहिलं 1800 रुपये बिल भरलं, स्लम एरियाला वेगळा लागू करत होते, पण ते पण सोडून ते 1800 रुपयाच्या नंतर 3600 झालं. हे नुसते कर वाढवत चाललेत. पाण्याचं लिकेज एवढं चाललंय, पाण्याच्या मध्ये सुधारणा नाही. वालमेन एखादा आपले संध्याकाळचे वालमेन आपल्या पद्धतीने वाल फुलवतो, पण त्या पाण्यामध्ये लाईन नसतं, पाणी नसतं. असे ह्या लोकांनी बराच त्रास घेतलेला आहे. लोकांना एक दिवसाआड पाणी होतं, पूर्वी रेग्युलर पाणी असायचं सकाळ संध्याकाळ. पाण्याचं नियोजन या लोकांनी बरोबर केलेलं नाही. आणि आताच्या जे आयुक्त आलेले आहेत त्या मॅडम म्हणतात की उल्हासनगर महापालिकेला भरपूर पाणी आहे, पण त्यांचं नियोजन या लोकांनी बरोबर केलेलं आहे. नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागात मोठमोठ्या लाईन घेतल्या आहे, त्यामुळे पाण्याचा दाब कमी झाला आहे. ज्या टाक्या बनवलेल्या त्या पण भरत नाही, पण याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत आहे की आलेले जे डेप्युटेशनवाले जे ऑफिसर आहेत यांनी बरोबर हे आपण नाही घेतलं, त्यामुळे इथे आज लोकांचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. पाणीचं बिल भरायचं पण ते पाणी टायमावर येत नाही. आणि मीटर लावलेले आहेत, त्या मीटरमध्ये हवा येते. मीटर लावले तर पाणी भरपूर पाहिजे. ह्या गोष्टी आपल्या समोर आहेत. हिंदू आणि बघून आम्ही हा निषेध करतोय आणि या महापालिकेच्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहे. त्यासाठी तुम्ही सहाय्याची मोहीम आम्हाला द्या आणि सहकार्य करा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाणीपट्टी दरवाढीचा पाणीपट्टी दरवाढीचा पाणीपट्टी दरवाढीचा. हॅलो हॅलो उल्हासनगर महानगरपालिका उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पाणीपट्टी कराचा निषेध असो पाणीपट्टी करा.